विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी शिक्षकांवरती असते, परंतु जेव्हा या शिक्षकांवरती अत्याचारासारखे गंभीर आरोप होतात ते सुद्धा विद्यार्थ्यांकडून, तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात। अशीच एक हदरवणारी घटना राज्याच्या राजधानी मुंबईतून समोर आली आहे। ज्या प्रशिक्षकाला देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं, त्याच प्रशिक्षकावरती आता एका अल्पवयीन विद्यार्थिनीनं अत्याचाराचा प्रयत्न केल्यासारखे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरातील पार्लेश्वर व्यायामशाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप आहे। अल्पवयीन मुलीला व्हॉट्सअपवरती मेसेज करून व्यायामशाळेमध्ये बोलवलं, त्यावेळी जिममध्ये ती पोहोचली त्यावेळी प्रशिक्षक आणि ती मुलगी असे दोघे जण होते। त्यानंतर तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। एकंदरीतच प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। 48 वर्षीय जिम्नॅस्टिक प्रशिक्षक गणेश देवरुखकर, आता हे नाव तुम्ही याआधी सुद्धा ऐकलं असेल, कारण की देवरुखकर यांना 2 वर्षांपूर्वीच राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं होतं। मात्र आता देवरुखकर विरोधातच विलेपार्ले पोलिसांनी पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय। संबंधित अल्पवयीन मुलगी विलेपार्ले पूर्व येथील एका ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती। ती तब्बल 10 वर्षांपासून जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत होती आणि गणेश देवरुखकर हा तिचा प्रशिक्षक होता। मात्र 10वीच्या अभ्यासामुळे मागील वर्षभरापासून तिनं व्यायामशाळेत जाणं हे नियमित नव्हतं। अशात 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास मुलगी आपल्या घरी अभ्यास करत होती। यावेळी तिच्या मोबाईलवरती प्रशिक्षक गणेश देवरुखकर याचा हाय असा मेसेज आला। तिनं ही गोष्ट आपल्या आईला सांगितली। त्यानंतर प्रशिक्षकाकडून कुठे आहेस, फ्री असेल तर व्यायामशाळेत भेटायला ये असा मेसेज आल्याचा दावा तिनं तक्रारीमध्ये केला। मुलीनं आपण घरी आहोत आणि व्यायामशाळेमध्ये येतो असं तिनं कळवलं त्या प्रशिक्षकाला। अशाच सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास मुलगी पार्लेश्वर व्यायामशाळेमध्ये पोहोचली। तक्रारीनुसार त्यावेळी व्यायामशाळेमध्ये प्रशिक्षक देवरुखकर हा एकटाच होता। मुलगी चप्पल काढत असताना तिला दरवाजाची कडी लावायला सांगितलं। यानंतर प्रशिक्षकानं तिच्या कॉलेजची वेळ, कॉलेज आणि कुठल्या शाखेमध्ये आहे असं विचारपूस केली। मुलीने सांगितलं की आपण कॉमर्स शाखेमध्ये शिकतोय। त्यानंतर बऱ्याच वेळानंतर व्यायामशाळेतून मुलगी बाहेर पडण्याच्या तयारीत असताना तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला। घाबरलेल्या मुलीनं तिथून निघण्याचा प्रयत्न केला। याच वेळी प्रशिक्षकाने तिच्याशी आक्षेपार्ह स्वरूपाचं बोलणं केल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला। मुलीनं विरोध केल्यानंतर आपल्यात आज जे काही झालं ते आपल्यातच राहू दे असं सांगितल्याचा दावा देखील तक्रारीमध्ये आहे। या घटनेनंतर मुलगी घरी परतली, मात्र घडलेल्या तक्रारीमुळे ती मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होती। त्यानंतर ती कॉलेजमध्ये गेली असता तिच्या मैत्रिणींना तिच्या वागण्यामध्ये बदल जाणवला। ती घाबरलेली आणि अस्वस्थ असल्याचं मैत्रिणींच्या लक्षात आलं। तिने एका मैत्रिणीला आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि त्यानंतर ती रडायला लागली। इतर मैत्रिणींनी देखील जेव्हा विचारपूस केली तेव्हा तिनं आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला आणि हे संपूर्ण प्रकरण कॉलेजच्या पीटी शिक्षकापर्यंत पोहोचलं। त्यानंतर संबंधित शिक्षकांना कुटुंबियांना ही माहिती दिली आणि त्यानंतर कुटुंबियांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं। विशेष म्हणजे गणेश देवरुखकर याला 2023 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। मल्लखांब या पारंपरिक क्रीडा प्रकारातील त्याच्या अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारनं त्यांना हा सन्मान दिला होता। 9 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या एका भव्य सोहळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा सर्वोच्च क्रीडा मार्गदर्शन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। जिम्नॅस्टिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकावरतीच आता अल्पवयीन विद्यार्थिनीनं गंभीर आरोप केल्यानं या प्रकरणाची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे। पोलिसांनी मुलीच्या तक्रारीच्या आधारे पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास या प्रकरणी सुरू आहे। मात्र या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे। कारण एका बाजूला देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला प्रतिष्ठेचा सन्मान, तर दुसऱ्या बाजूला अल्पवयीन विद्यार्थिनींना केलेले गंभीर आरोप। या प्रकरणी आता पोलीस तपासातूनच या संपूर्ण घटनेचा उलगडा होणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।